गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकचितत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुनाथ महाराज की जय। कवीं पुराण मनुषासिता रमणो रणीयाम समनुस्मरेद्यः, सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात्। जो सर्वज्ञ आहे, सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, जो सर्व प्राण्यांच्या कर्माप्रमाणे फळ देणारा आहे, ज्याचे स्वरूप कल्पनातीत आहे, ज्याचा सूर्याप्रमाणे नित्य चैतन्य प्रकाश हाच वर्ण आहे व जो प्रकृती रूप अंधाराच्या पलीकडे आहे, अशा परमेश्वराचे जो चिंतन करतो। ही सर्व ईश्वराची स्थिती याच्यात सांगितलेली आहे, लक्षात घ्या। कारण हे चिंतन करायचे आपल्याला पुरुषोत्तमाचं मनाने, म्हणून मनाच्या जाणीवेतने ईश्वराचे चिंतन कसं करणार तुम्ही? जो सर्वज्ञ आहे, जो सर्वज्ञ आहे याचा अर्थ जसा आहे की तिथे अज्ञानही त्याला माहिती आहे, ज्ञानही त्याला माहिती आहे, आणि ज्ञान आणि अज्ञान कशातनं निर्माण झालं हेही त्याला माहिती आहे। त्याला सर्वज्ञ म्हणावं लागणार आहे। फक्त ज्ञान माहिती असणं, फक्त अज्ञान काय समजणं असं नाही। म्हणून अज्ञानाचं खंडन आहे आणि ज्ञानाचंही खंडन आहे, आणि ज्ञान अज्ञानाच्या खंडनाच्या पुढे मी सर्वज्ञ आहे, कारण माझ्यातनंच हे सर्व निर्माण झालेलं आहे, असा तो आहे। म्हणजे सर्व एकदम निर्गुणात जातं बघा, चिंतनच निर्गुणात जातं। ज्ञान हे निर्गुण स्वरूप आहे, ज्ञानाची मूर्ती तयार होत नाही। चैतन्याची मूर्ती तयार होईल का? प्रकाशाची मूर्ती दाखवता येते का? मूर्तीच्या आत प्रकाश ढाकता येईल एखाद्या वेळा बल्ब लावून, पण ती मूर्ती पोकळ करावी लागेल। आणि हे तर सर्व ओतप्रोत भरलेलं आहे। त्यामुळे ही सर्व निर्गुण भूमिका आहे आणि सूक्ष्माहून सूक्ष्म आहे। मी तुम्हाला तेच सांगितलं, म्हणजे विशालाहून विशाल जे आहे ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे। हा विचार करावा लागणार ना। मग हा विचार कसा करणार तुम्ही? सूक्ष्माहून सूक्ष्म, मग तुम्हाला पार्टिकल फोडावा लागणार, ॲटमपर्यंत पोचावं लागणार, इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय समजून घ्यावे लागणार, न्यूट्रॉन म्हणजे काय समजून घ्यावे लागणार, प्रोटॉन म्हणजे काय समजून घ्यावे लागणार, प्रोटॉन इफेक्ट का आला हे समजून घ्यावं लागणार। सगळा ॲटम समजा एका न्यूक्लियसमध्ये दाबून टाकला तर काय राहील शिल्लक, हाही विचार करावा लागणार। आणि याच तत्वाच्या जाणीवेतनं आपला आत्मस्वरूप तयार झाले। मग 36 तत्व म्हणजे 36 इलेक्ट्रॉन्स नाहीत का? मग आत्मा म्हणजे त्याची निर्गुण अवस्था नाही का? मग हा सगळा विचार म्हणजे आपल्या भोवती 36 तत्वांचे इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि जे बाहेर 5 राहिलेले आहेत त्यातनंच सर्व व्यापार चालू आहे। लक्षात घ्या, सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, जो सर्व प्राण्याच्या कर्माप्रमाणे फळ देणार आहे। बघा मी तेच सांगते, तो प्राण्याच्या कर्माप्रमाणे फळ देणार आहे। म्हणून तुमचं कर्म काय आहे? कर्म कशा कशातनं घडतं? शरीरातनं घडतं। हां, ते व्यक्त कर्म म्हणतं, पण त्याच्या अगोदर
कर्माच्या आतमध्ये जो आपली जी शक्ती आहे मनाची आणि बुद्धीची, त्याच्यातनं ते कर्म घडत असतं. म्हणून त्याचं प्रतिबिंब चित्तावरती ऑलरेडी पडलेलं असतं आणि मग कर्म घडलं. म्हणजे चित्तात चिंतन कर्माचं झाल्याशिवाय कर्म घडत नाही. म्हणून ती नोंद तिथं असते की तुम्ही काय वागता आहात. त्याप्रमाणे म्हणून सर्व प्राण्यांच्या कर्माप्रमाणे फळ देणार आहे, ज्याचे स्वरूप कल्पनातीत आहे. म्हणून त्याचं स्वरूप जे आहे ते इतकं अनंत आहे, विशाल आहे, ज्याला बृहत असं आपण म्हणतो. आणि त्याचा जो न्याय निवाडा चालतो तो सर्व ऋतत म्हटला जातो, निर्दोष न्याय असतो. म्हणून तो त्याच्या न्यायात कधी चुकत नाही. त्याची रास स्थूळ असावी असं मला वाटतं. सगळं तोलून असतं, लक्षात समत्व असतं. म्हणून त्याच्यामुळे त्याच्या हातनं कुठला कोणावर अन्याय झाला असं कितीही भौतिकातल्या लोकांनी बडबड केली तरी त्या बडबडीला फक्त बडबडच म्हणावी लागते. त्याचा तो न्यायच असतो. आपल्याला वाटणं एखाद्यावर अन्याय चालला आहे, तो अन्याय नसतो. ते कुठल्या तरी अनंत जन्मांच्या जाणीवेतनं आलेलं ती घटना, त्याचंच प्रारब्ध त्याच्या समोर या जन्मात पुढे येऊन उभे आहे, एवढंच कारण आहे. म्हणून तुम्ही तुमच्या दुःखांपासून कितीही लांब पळायचा प्रयत्न केला तरी तुमचं प्रारब्ध तिथं अगोदर जाऊन बसलेलं असतं, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल की पुण्यात मला फार त्रास झाला, मी जाऊन आता कुठे साताराला जातो किंवा अजून फलतीकडे जातो, घरच बदलतो वगैरे. लक्षात घ्या, ते प्रारब्ध अगोदर तिथं जाऊन पोचलेलं आहे, कारण ते तुमच्याबरोबरच वाहतंय. ते काही दुसरीकडनं येणार नाही आहे, कुठनं काही बदलल्याने काही होत नाही आहे. म्हणून गंगात नहा, पण कायम गंगेत राहू शकताय का? कारण तुम्ही काठावर आलात की ते सगळं आलंच ते डोक्यावर बसणार आहे असं म्हटलं जातं, आहे की नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे? ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली दया, पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा. म्हणजे ही जी गोष्ट आहे ही फार महत्वाची आहे. म्हणून ही कुठली ज्ञानगंगा आहे की ज्यांनी चित्तातच परिवर्तन घडतं ते इथं सांगितलंय. म्हणून ज्याचे स्वरूप कल्पनातीत आहे, ज्याचा सूर्याप्रमाणे नित्य चैतन्य प्रकाश हाच वर्ण आहे, त्याचं स्वरूप कल्पनातीत आहे असं म्हटलंय. आता कल्पनातीत मी हे तुम्हाला का स्पष्ट करतोय सर्व गोष्टी? कारण तुम्ही जेव्हा चिंतन करता ना ईश्वराचं, तेव्हा ईश्वर कल्पनातीत आहे, संपलं. इथं कट करायचं नसतं. कल्पनातीत म्हणजे काय? माझा कल्पना कुठपर्यंत जातात, मी कुठपर्यंत पोचतो. अंतराळाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा अंतराच्या पलीकडे असणारा अंतराळ कुठला आहे, त्याच्याही पलीकडचा अंतराळ कुठला आहे, ते त्याच्या पलीकडे काय असेल, असा मनाला इतकं लांब 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 न्यावं लागणार आहे. आणि मग कळतं अरे हे तर केवढं प्रचंड आहे. आणि या सगळ्याला आपण म्हणतोय अमर्याद आहे. आणि याचा सर्व आधार कुठे आहे ते कळत नाहीये. पृथ्वी एवढा गोळा, किती टन आहे पृथ्वीचं वजन. त्या टनेजला नुसतं ठेवायचं नव्हे तर फिरवत पण ठेवायचं आणि प्लस सूर्याभोवती फिरवत ठेवायचं. कुठल्या शक्ती आहेत या? आणि ह्यातलं मला काहीच समजत नाही. कितला बिंडोकपणा आहे हा, कसला अहंकार डोंबल्याचा. कुठली बुद्धी? आपली बुद्धी चालूच नाही माणसानी, असं जेव्हा मी विचार करतो तेव्हा काही गरजच नाही आपल्या बुद्धीची जगाला, काही गरज नाही आहे. त्यामुळे हा जो कल्पनातीतपणा आहे त्याचा, हा तर बाह्य दिसणार आहे, आपल्या आतला. आपण कधी आपल्या मेंदूचा विचार केला का? त्याच्यात किती पेशी आहे त्याचा विचार केला का? त्याचे कसे भाग आहेत, वेगवेगळे स्मृतीचे कप्पे शोधलेत, आपण विचार केला का अजून?
आणि हा प्रत्येकाला स्वयंभू करावा लागणार आहे. एखाद्या सायंटिस्टनी केला म्हणून झालं, संपला विषय, माणूस मोठा झाला असं नाही होणार आहे. तो सायंटिस्ट मोठा होईल, तुम्ही झालात का? हा कल्पनातीत विचार आहे. श्वासोश्वास, आपल्या होत जाणाऱ्या श्वासामध्ये किती प्रमाणातनं वायू कसा जातो आहे, तो पेशींपर्यंत कसा पोचला जातो आहे. हृदयाच्या झडपा काही न करता चालू आहेत की 4 झडपा खट 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 खट, काय हे? त्याच्यात निर्माण होणाऱ्या पेशी कळल्या का तरी आपल्याला कधी? आतल्या पेशी, आपला हात समजा असा कापला तर याच्यामध्ये मांसाचे, त्वचेचे किती प्रकार दिसतात. त्याच्यामध्ये सुद्धा आतमधनं एकेका रोमामधनं एक एक केसही बाहेर येतो. काय रचना ही, कशासाठी? आणि यात केवढा विचार आहे. आणि अस्वलाच्या अंगावर एवढे केस का? हा विचार करा. कारण तो थंडी प्राणी, हे प्राणी यांच्या कातळ्या एवढ्या घट्ट का, आपली का नाही घट्ट? ह्या सगळ्याचा विचार आहे. प्रत्येक जाणीवेमध्ये विचार आहे, लक्षात ठेवा. मग हा विचार केला कोणी? मी तर नाही केलेला. मग ज्यांनी केला त्या विचारापर्यंतच्या जाणीवेतनंच मला पोचता यायला पाहिजे ना. मग मी पोचणार कसा ईश्वरापर्यंत? तर या त्याच्या कर्माच्या जाणीवेतनंच मी ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. त्यांनी झाड कसं तयार केलं, त्यांनी मासे कसे तयार केले, त्याचे डोळे, प्रत्येकाचे डोळे, त्याचे रंग, किती विविधता. म्हणून या सर्वांपुढे नतमस्तकच व्हावं लागतं. म्हणून या सर्व उपाधी आहेत आणि याच्या आतमध्ये ईश्वर आहे. म्हणून तो कसा नटलेला आहे हे बघा. तो कृष्ण आहे. मग ती मगर असली तरी माझा कृष्ण असतो, ते फुलपाखरू असलं तरी माझा कृष्ण असतो, ते मोराचं पीस काय, स्वयंभू मोर पण कृष्ण असतो, कारण मी स्वतःच कृष्ण असतो. काय भारी आहे ही भूमिका. म्हणजे हे कुठल्या अनंतापर्यंत जातं बघा तुम्ही. हा विचार आहे. म्हणून ज्याचा सूर्याप्रमाणे नित्य चैतन्य प्रकाश हाच वर्ण आहे. म्हणून चैतन्याची का असं म्हटलं जातं त्याला, आहे की नाही? म्हणजे विश्वाचं आर्त माझ्या आत उमटतं तेव्हा माझ्या मूलाधार चक्रापाशी असणारी जी संपूर्ण लखलखणारी चैतन्य कलिका जी आहे ती त्या मूलाधारापासून सहस्त्रदलात विस्तीर्ण पावलेली असते. संपूर्ण चैतन्यमय अशा अवस्थेमध्ये तो रसरसलेला ओती व पुतळा झालेला असतो. त्याला ज्ञानोबा माझा असं म्हटलं जातं, आहे की नाही? मग हे सगळं चैतन्य रसरसलेलं आहे, ते दिसत नाही असं, ते ससंवेद्य करावं लागतं. म्हणून ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी ससंवेद्या आत्मरूपा. एवढं आत्मरूपाच्या ससंवेद्य करण्याच्या मानसिकतेत माणसाला शिरावं लागेल. तेव्हा मन आणि बुद्धी ही सातत्याने त्याच्या परिघाभोवतीच फिरत राहणार आहे. म्हणून ते म्हणतायत आहे व जो प्रकृतिरूप अंधाराच्या पलीकडे आहे. मग आता अंधार राहिला कुठं? प्रकृतिरूप अंधाराच्या पलीकडे आहे. म्हणून तो आतनं प्रकाश पडला पाहिजे. आपण कधी असा विचार करतो का? तुम्ही विचार करा, आपल्या आतमध्ये शिरा आणि डोळ्यांनी उलट बघा. म्हणजे बघता येत नाही तसं, पण विचाराने बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आज ज्या सगळ्या पोकळ्या आहेत आपल्यामध्ये तिथं किती अंधार आहे. तिथं प्रकाश पोचला का? म्हणून प्रकृतीच्या पलीकडे जेव्हा जातो आपण तेव्हा आत्मप्रकाश संपूर्ण देहामध्ये पडायला लागतो, आहे की नाही? म्हणून तुझ्या आगमनाचा सोपान म्हणजे माझा देह होऊ देत, असं स्वामी विद्यानंद म्हणतात. माझ्या इंद्रियांची सर्व दालने इतकी लखलखीत होऊ देत, असं म्हणतात.
ती चैतन्याने चमकू देत. म्हणजे काय, हा आत्मप्रकाश जो आहे तो संपूर्ण आत बाहेर एक पडलेला असतो. नाही तर बाहेरून सूर्यप्रकाश आहे, पण हाताच्या आतमध्ये काही ज्या पोकळ्या असतील तिथं अंधारच आहे ना. हा विचार करायला पाहिजे ना आपल्याला. म्हणून बुद्धीच्या मध्ये प्रकाश आहे, पण बुद्धीच्या आत जी पोकळी आहे मेंदूमधली, त्या पोकळीत अंधारच आहे. हा सर्व विचार आहे त्याच्यात. असो, म्हणून अंधाराच्या पलीकडे आहे अशा परमेश्वराचे जो चिंतन करतो. हे जाता जाता त्यांनी एक चिंतन कसं करायचं तेही सांगितलेलं आहे. हे सांगितलेलं आहे. असो, म्हणून जयाचे आकारावीन असणे, जया जन्मना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे. जो आकारा वाचून राहतो, ज्याला जन्म मृत्यू नाही, जो सर्व व्यापक असल्यामुळे सर्व जाणतो. जे गगनाहुनी जुने, जे परमाणुहुनी साने. बघा, जयाचेनी सन्निधाने विश्व चळे. म्हणून जो आकाशाहून पुरातन आहे. आकाश आत्ता वाटतं आपल्याला, कारण आकाशाहून पुरातन आहे, कारण तो स्वयंभूच पहिल्यापासून आहे. जो परमाणुहूनही सूक्ष्म आहे. अणु, परमाणु, त्रस, रेणू वगैरे सगळे जे आहेत, इतका तो सूक्ष्म आहे. म्हणून व ज्याच्या सान्निध्यामुळे जगाचे व्यापार होतात. कारण तो नसेल तर व्यापार होत नाही. म्हणून जिथं जिथं ईश्वर नाही तिथं तिथं अस्तित्वच नाही, तिथं व्यापार नाही. लक्षात घ्या. म्हणून ईश्वर निघून गेला की आपला व्यापार संपला, जीवांचा व्यापार संपला, है ना. आणि इवन हे जे जडत्व आहे, या जडत्वामध्ये सुद्धा जे आतमध्ये तेज तत्व बसलेलं आहे त्याचा व्यापार हा सतत चालू आहे. बघा, अणुरेणूंचा. आणि तो व्यापारही बाहेरच्या भागातनं ते इलेक्ट्रॉन्स एकमेकाला मिळतात आणि त्यातनं मॉलिक्यूल, त्यातनं पार्टिकल, वस्तुमात्र हे तयार होतात, अस्तित्वात येतं. बरोबर आहे. पण या सर्व व्यापाराच्या पाठीमागे कोण आहे? परत तोच आहे. म्हणून हा सगळा व्यापार लक्षात घ्यावा लागतो आपल्याला. म्हणून जे सर्वाते, म्हणून विश्व चळते, चळत असे ज्याने, असं म्हटलंय. म्हणून ज्याच्या विश्व चळतं म्हणजे काय, की ज्याच्यातनं विश्व निर्माण होतं, असं. म्हणजे त्या ज्ञानाला चाळवल्या जातं, हलवल्या जातं म्हणा, आणि ते खाली प्रविष्ट होतं. असं जे सर्वाते यया विये, विश्व सर्व जेणे जिये, हेतू जया बिहे अचिंत्य जे. ज्यापासून सर्व जग उत्पन्न होते, ज्याच्या योगाने विश्व भासते, किंवा ज्याच्या योगाने जगाचे अस्तित्व भासते, जे मनाच्या कल्पनेत येत नसून अनुमानादी तर्क ज्याला जाणू शकत नाहीत. ज्याप्रमाणे जे सर्व देखे ओळंबा इंगळ न चरे, तेजी तिमिर न शिरे, जे दिहीची अंधारे चर्म चक्षुंसी. ज्याप्रमाणे वाळवी विस्तवाला लागत नाही किंवा प्रकाशात अंधार राहू शकत नाही, त्याप्रमाणे जे चर्मचक्षूला दिवसा देखील अंधार रूप आहे, म्हणजे दिसत नाही, असे ते परब्रह्म आहे. याचं चिंतन व्हावं लागणार आहे. आणि ते कसं करायचं ते सांगताय. म्हणून अनुमान कितीही काढली, म्हणजे अन्वय व्यतिरेकाच्या जाणीवेतनं तुम्ही कितीही समजून घेतलं तरी सुद्धा ते अपूर्णच होतं. तिथं बुद्धी ही पंगू होते, असं म्हणतो ना मी नेहमी. तिथं कारण तिथं आहे. कारण वायूच कसा तयार झाला हा मुद्दा तुम्हाला हातात घ्यावा लागतो. वायूचं निर्माण कसं झालं? पंचमहाभूतांमध्ये वायू, वायूतनं अग्नी कसा तयार झाला असेल, अग्नीतनं म्हणजे तेजातनं जल कसं तयार झालं असेल, आणि त्याच्यातनं पृथ्वी तत्व कसं तयार झालं असेल. त्रिगुण एक वेळ समजू शकू आपण,
परंतु ही एकातनं एक कशी आली चढत खाली, हे चढणं म्हणतात ईश्वराचं. चढला असं आहे. म्हणून हे जे त्याची निर्मिती आहे, ही निर्मिती झाली कशी याचं शास्त्र. म्हणून याच्या खोलवर जाणीवेत जेवढे जाल ना तुम्ही, तेवढं तुम्हाला ईश्वराच्या सन्निध तुम्ही स्वतःला पाहू शकाल. म्हणजे पंचमहाभूतांचा एकेका भूताचा तुम्ही विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं आहे. म्हणून ब्रह्मांड निर्मिती आणि त्याचा सूत्रधार तो आहे, पण त्याचं सूत्र काय आहे हे समजून घ्यावं लागतं. सूत्र समजलं तर सूत्रधार कळणार आहे. त्यामुळे मी ब्रह्म आहे आणि सर्वं खलु इदं ब्रह्म हा एकमेव स्पंद आहे जगात, आणि तोच जप आहे. बाकीचे सर्व जप, मंत्र, तंत्र हे सर्व मानव निर्मित आहेत. भले मोठ्या मोठ्या म्हणजे योग्यतेच्या लोकांनी तयार केले असतील, त्याला माझं काही म्हणणं नाही, पण ते शेवटी मानव निर्मित आहे. पण ईश्वराचा मंत्र एकच आहे, मी ब्रह्म आहे आणि सर्वं खलु इदं ब्रह्म. हा एकमेव स्पंद आहे. आणि त्या स्पंदाच्या जाणीवेमध्ये, त्या अनंत विश्वाच्या भूमिकेमध्ये, जेव्हा एक प्रकारच्या त्या स्पंदांमध्येच आक्रांत निर्माण झाला म्हणा, आणि त्याच्या त्या हलण्याच्या भूमिका. आता स्पंद म्हणजे कुठल्याही प्रकारचा, तो आत्मकेंद्रित आहे आणि आत्मविस्तारित आहे. म्हणजे काय आहे, मी ब्रह्म आहे, सर्वं खलु इदं ब्रह्म. मी ब्रह्म आहे, सर्वं खलु इदं ब्रह्म. याला आत्मकेंद्रित आणि आत्मविस्तारित असं म्हटलं जातं. आणि हा जो जप त्याचा चालू आहे, त्या जपाच्या जाणीवेतनं त्याची जे हेलकावे घेतले जातात, त्यातनं पहिलं तत्व बाहेर आलं, ते म्हणजे हनुमंताचं वायूचं स्वरूप बाहेर आलं. आलं लक्षात? हे कसं आलं बघा, सायन्स हे सगळं. आणि या वायूच्या आंदोलनामध्ये त्याचा स्पंद चालूच आहे. म्हणून सर्वत्र हे सूक्ष्मात तयार झालं, वायू तयार झाला, स्पंद सुरूच आहे. आणि त्या स्पंदाच्या भूमिका वायूनी घेतल्या. वायूमध्ये हालचाल सुरू झाली संपूर्ण, आणि त्या वायूचाही स्पंद तोच, कारण ती त्याची प्रकृती आहे. म्हणून वायूचा स्पंद कुठला, मी ब्रह्म आहे आणि सर्वं खलु इदं ब्रह्म. म्हणून वायू हे ब्रह्म आहे. उपनिषदात बघा तुम्ही सर्व काय म्हटलेलं आहे ते. आणि त्या स्पंदाच्या विविध स्पंदात्मक भूमिकेतनं, वेव्हजमधनं म्हणा, लाटांमधनं म्हणा, ज्या घर्षणाच्या भूमिका तयार झाल्या, त्या घर्षणातनं अग्नीची निर्मिती झाली, ज्याला तेज तत्व असं म्हटलं जातं. आणि त्या तेजामध्ये पण तोच स्पंद आहे, मी ब्रह्म आहे, सर्वं खलु इदं ब्रह्म. आणि या दोन्ही गोष्टी आकाशाच्या पोकळीत तयार झाल्या, त्याच्या पोटात तयार झाल्या ईश्वराच्या. म्हणून त्या सूक्ष्मात तयार होत आहेत, आणि याच्यामध्ये कुठलीही घनता नाही. हे सर्व निर्गुण महात्म्य आहे ईश्वराचं. इथपर्यंत ईश्वर स्वतःला निर्गुण जाणीवेत ठेवतो आहे. म्हणून अग्नितत्व आणि वायू तत्व हे थेट ईश्वराकडे घेऊन जातात, थेट. म्हणून नाभीपासून ब्रह्मरंध्रात श्वास घ्या, थेट ईश्वरापर्यंत जाणार तुम्ही. अग्नीची उपासना करा, थेट ईश्वरापर्यंत जाता तुम्ही. लक्षात घ्या. म्हणून या तत्वाच्या भूमिका लक्षात घ्या. आणि या दोघांच्याही परिणामातनं, एकत्रीकरणातनं जी काही वाहकता आली वायूमधली, ती अग्नीच्या जाणीवेत आली. आणि ती सत्व रज तमाच्या भूमिकेतनं जेव्हा पुढे सरकली, तेव्हा सत्वाच्या अतिदूर परिस्थितीतनं त्याच वायूच्या आणि अग्नीमधनं पहिला थेंब बाहेर पडला, ज्याला जलतत्व असं म्हटलं जातं. लक्षात. आणि त्या जलतत्वाच्या पुढच्या भूमिकेतनं
हे तीनही चारही तत्व एकत्रित होत होत पुढे पृथ्वी तत्व तयार झालं. आणि या सगळ्यांमध्ये सत्व, रज आणि तमाची भूमिका ईश्वरीय जाणीवेतनं प्रेरित झाली. ही सर्व अपराशक्ती आहे, लक्षात घ्या, जी परेमधनं कार्य करत आली. पुरुषोत्तमातनं परा बाहेर पडली आणि तिनेच ईश्वराच्या ज्ञानाला विभाजित केलं आणि तिने ही सर्व प्रकृती तयार केली. जी गुण माया होती ती आता पुढे क्षोभ पावली, कारण परिस्थिती तयार झाली आणि त्याच्यातनं संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं. आणि मग पुढे संपूर्ण 84 लक्ष योनी वगैरे हा सगळा कृतयुगाचा भाग झाला. म्हणून हा सर्व एक प्रकारची भूमिका जी आहे की जिथं पहिला स्ट्रोक तयार झाला, मी ब्रह्म आहे आणि सर्व खलुइदं ब्रह्म, तिथून काळाला सुरुवात झाली. आणि ईश्वरापासनं काळाला सुरुवात झाली, पण ईश्वराने जे निर्माण केलं ते काळाचं स्वरूप तयार केलं आणि तो कालातीत राहिला. केवढं चिंतन आहे, तुम्हीच विचार करा. याच्यातनं ही जी काही संपूर्ण कर्माची जाणीव आहे, याच्यामध्ये ईश्वरा व्यतिरिक्त काही नाहीच आहे ना. काय आहे ईश्वरा व्यतिरिक्त? त्याचाच भाग आहे सगळा. मग सर्वम खलुइदं ब्रह्म ही त्याची भूमिका होऊन बसते आणि वी आर पार्ट ऑफ हिम, कारण तो आपल्यात येऊन बसलाय. मग सर्वम खलुइदं ब्रह्म म्हणून आपण बघून यात ना, आणि तू स्वतःच ब्रह्म हो ना, असं म्हणतोय तो. हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. म्हणून हे चिंतन तू कर. मनाच्या बुद्धीच्या जाणीवेमधून त्या परमपुरुषाच्या जाणीवेत सातत्याने राहा. तुझ्या लक्षात येईल की तूच तो परमपुरुष होऊन जाशील. थेट आहे सगळं आहे की नाही? इतकं खोल आहे ते सगळं. असो, म्हणून सुसडा सूर्यकिरणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. जे परब्रह्म ज्ञानी पुरुषाला स्वच्छ प्रकाश रूप सूर्यकिरणांच्या राशी रूपाने कधी न मावळणारे व नित्य उदय पावलेले असे अनुभवाला येते. म्हणून हे जे परब्रह्म आहे, हे ज्ञानी पुरुष, जो आपण ज्ञान घेतल्याने जे पुरुषत्व आपल्यात येतं त्याला ज्ञानी पुरुष म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये पुरुष स्त्रिया हा भेद नाही. स्त्रियांनाही हे पुरुषत्व येतं की त्याच्यामधनं ते चैतन्य सातत्याने त्यांच्या अनुभवाच्या भूमिकेत येत राहतं, असं ते म्हणतायत. म्हणून म्हणतात पुढे ते, प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. अत्यंत महत्त्वाचा हा श्लोक आहे, लक्षात घ्या. म्हणून मरणसमयी स्थिरचित्ताने भक्तियुक्त होऊन योग बलाने दोन भुवयांमध्ये प्राण स्थिर करून जो त्या परमेश्वराचे चिंतन करतो तो त्या दिव्य परमेश्वराला प्राप्त होतो. म्हणून इथं खूप स्पष्ट सांगितलंय बघा. मी जे परवा तुम्हाला सांगितलं तेच इथं स्पष्ट सांगितले. मरणसमयी स्थिरचित्ताने भक्तियुक्त होऊन, मरणसमयी हा विषय काढून टाका आहे ना. एरवीला सुद्धा साधकाने भक्तियुक्त होऊन योग बलाने, योग म्हणजे ईश्वराकडे जायच्या इच्छेने. इच्छा कोणाची? माझ्या सर्व 36 तत्वांची. कारण त्या 36 तत्व कोणाची आहेत? माझी नाहीच आहेत, ईश्वराचीच आहेत. आणि त्या सर्व तत्वांना जायचंय कोणाकडे? त्यांना प्रगट कोणाला करायचंय? ईश्वरालाच प्रगट करायचंय. म्हणून या 36 तत्वांच्या देहाच्या सर्व जाणीवेसहित योग बलाने 2 भुवयांमध्ये प्राण स्थिर करायचा आहे. म्हणून नाभीपासून ब्रह्मरंध्रात श्वास चालणार आहे. आणि प्राण म्हणजे आपली सर्व इंद्रियांचा काय म्हणतात त्याला स्थिती तिथं एकत्र करायची आहे.
म्हणून आपण फक्त नेत्रांनी डोळे स्थिर करा तिथं असं म्हणतो. लक्षात, प्राण स्थिर करणं म्हणजे कारण रिप्रेझेंटेटिव्ह काय आहेत इंद्रियांमधला? डोळे हे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आपले, आहे ना. आणि त्याच्यात तेज आहे सर्व. म्हणून जेवढं सर्व 36 तत्वांच्या देहाच्या जाणीवा आहेत त्या डोळ्यामध्ये एकवटून अंतर्मुख होणं आणि भ्रूमध्यापाशी लक्ष केंद्रित करून नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत श्वास घ्यायचा आहे, कुंभक करायचा आहे. मी ब्रह्म आहे, सोहम या भूमिकेत राहायचं आहे आणि तोच श्वास निश्वासित करायचा आहे. प्राण स्थिर करून जो त्या परमेश्वराचे चिंतन करतो, आणि चिंतन कुठलं करायचं ते अगोदर दिलेलं आहे. म्हणून साधकांनी प्राथमिकपणे या चिंतन अवस्थेत शिरणं गरजेचं आहे, असं मी वारंवार म्हणत असतो. ही चिंतन अवस्था आहे. ध्यान वर्ग जे घेतला जातो आपल्याकडे, आता इतक्यात नाही घेतल्या गेलेला, परंतु त्या ध्यान वर्गाची भूमिकाच ही आहे की सर्व साधक मंडळी डायरेक्ट ध्यानाला लागतात. ही अत्यंत चुकीची समजूत झालेली आहे की बसा 1 तास बसाच ध्यानाला, 1 तास. अरे काय उपयोग नाही होणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही जोपर्यंत तुमचं चिंतन, ज्ञानेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय ना. मग ज्ञानेश्वरांपेक्षा आपण शहाणे होतो का? कारण ज्याला त्या जाणीवेतनं नेलं पाहिजे ना, नको न्यायला. मग तुम्हाला ते ज्ञान देता यायला पाहिजे ना गुरुला. गुरु जर ते ज्ञान देत नसेल तर तो गुरुचा दोष आहे. म्हणून गुरुनी ते ज्ञान घ्यायला लावलं पाहिजे. नाहीतर चिंतन कशाचं करणार आहे तो? त्याला गुरु साक्षात परब्रह्म, पण परब्रह्म म्हणजे काय हेच माहिती नाही. मग चिंतन कसलं करणार आहे? कारण हा सर्व वेगळा ज्ञानमार्ग आहे. लक्षात घ्या, सोहम. त्यामुळे याच्यामध्ये जो त्या परमेश्वराचे चिंतन करतो तो त्या दिव्य परमेश्वराला प्राप्त होतो. म्हणून ज्ञान घेतल्याशिवाय तो प्राप्तच होऊ शकत नाही. म्हणून जो अनुभव घ्यायचा आहे तो कुठला अनुभव घ्यायचा आहे ते तर माहिती पाहिजे ना. ईश्वर म्हणजे काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. ना आपल्याला आत्म्याबद्दल काहीच माहित नाही. आपण आत्मा म्हणजे काय 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 कोणालाही प्रश्न विचार, काय बोलतात येत नाही आत्मा म्हणजे काय. मुख दुर्बल, हा सगुणाबद्दल बघा, कृष्ण कसा मुरली छान वाजवतो, उभा कसा दिसतो, किती त्याचं नाक किती छान, डोळे किती, काय उपयोग आहे का त्याचा? त्या कृष्णाचा काही उपयोग नाही आहे. लक्षात ठेवा. ते नागेश होते ना, इथले नगरचे शंकर महाराजांचे भक्त होते. त्यांच्याकडे शंकर महाराज जाऊन राहायचे. ते कृष्णाचे भक्त होते. शंकर महाराजांनी त्यांना सांगितलं. शंकर महाराज म्हणाले चांगले करू दे उपासना. आणि एक दिवस खिडकीतनं आले शंकर महाराज त्यांच्या घरात आणि ती मूर्ती उचलली बाहेर फेकून दिली त्यांनी कृष्णाची. म्हणजे अडकू नको याच्यात म्हणे. शंकर महाराज काय वेडे होते? त्यांना माहिती नाही कृष्ण काय आहे. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. म्हणून स्वामींनी सुद्धा हा सगळा अभ्यास केलेला आहे. लक्षात ठेवा, स्वामी स्वरूपानंदांनी. म्हणून ते इतके स्पष्टपणे सांगू शकले की त्यांची अनुभूती काय आहे. इतक्या स्पष्टपणे त्यांची कुठल्याच संतांनी एवढी स्पष्टता आणलेली नाही आहे असं मला वाटतं. हां, हे आणलेली आहे, विविध वाङ्मयातनं आणली असेल, परंतु नेमकेपणाने. साधना काय करा, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता. म्हणजे माझं अज्ञान घालून टाक, ते उगवणारच आहे. आणि तू तुझे म्हणजे मी उगवणार नाही आहे, मी मावळणारच आहे. तेवढं समर्पण आहे याच्यात. मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वतः. तत्वतः म्हणजे तत्व काय ते त्यांना माहिती होतं. देव भक्त, मी देव आहे, तू देव आहेस, मी भक्त आहे, हे मला मान्य आहे. परंतु देव भक्त असे द्वैत आहे, पण अद्वैत्व न खंडिता. ते तू मला मरताना दाखव. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता.
पण त्याच्या अगोदर आलेली अनुभूती जी स्वतःच्या गुरूंना त्यांनी समर्पण केलं, त्या अनुभूती काय होती? स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. केवढी ठोक, एवढ्याच विचार करा स्वामींचा. मी तर एवढंच म्हणतो. बाकी काय त्या अभंग ज्ञानेश्वरी वाचा वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांना काय प्राप्त झालं, मग त्याचा विचार, तेच चिंतन आहे. स्वामी जेव्हा म्हणतात स्वरूपी विश्वरूप देखिले, आपण स्वरूपाचा अभ्यास केला का? आपण विश्वरूपाचा अभ्यास केला का? आणि देखिले म्हणतायत ते. आणि स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व, म्हणजे तो परमेश्वर जो आहे, जे नित्य तत्व आहे, ते इतकं निर्गुण निराकार निरंजन अवस्थेत आहे. ते नित्य आहे, निरंजन आहे, आणि ते या स्वरूप आणि विश्वरूपापेक्षा वेगळं आहे. ही त्यांची अनुभूती आहे. म्हणून शून्य, निशून्य आणि महाशून्य काय हे स्वामींनी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. मग ह्याचा विचार नको का करायला? म्हणून ह्या सर्व अनुभूतीचा प्रांत आहे, लक्षात घ्या. आणि हे स्वामींनी त्यांच्या मनामध्ये इतकं थिजवलं, भिजवलं की ते त्याच्यामुळे ईश्वराला सगुण काय निर्गुण काय दोन्ही जाणीव येत नाही, ईश्वराला प्रगट व्हावंच लागलं. असे स्वामी स्वरूपानंद आहेत, है ना? किती सुंदर आहे हे. म्हणून प्राप्त काय करायचंय, आणि हे कधीच आहे? 1974 साली देह ठेवलेली व्यक्ती आहे, जी साक्षात ज्ञानेश्वर होती. मग त्याच्यासाठी काही अजून 600 वर्ष मागे जाण्याची गरज नाहीये आपल्याला. म्हणून आधुनिक तत्वज्ञानाच्या भूमिका ज्या कशा प्रकारे आध्यात्मिक जाणीवेतनं, क्रियात्मक जाणीवेतनं पुढे आलेले आहेत, त्याच्यातला बदल, त्याच्यातली क्रांती ही सुद्धा समजून घेता यायला पाहिजे आणि आपल्या जीवनात आणता यायला पाहिजे. तर आपण स्वामी स्वरूपानंद होऊ ना. आता ध्येय ज्ञानेश्वर होण्याचं नाही आहे, आता ध्येय स्वामी स्वरूपानंद होण्याचं आहे. म्हणजेच ज्ञानेश्वर होण्याचं आहे, म्हणजेच आदिनाथ भगवान होण्याचं आहे, म्हणजेच गोरक्षनाथ होण्याचं आहे, म्हणजेच मच्छिंद्रनाथ होण्याचं आहे. कारण एका ताकदीतनं सर्व प्राप्त होणार आहे. नाथ संप्रदाय इतका साधा नाही आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये होत जाणारा या सर्व क्रांतीचा परीघ जो आहे, तो आधुनिक काळाला वैश्विक जाणीवेत घेऊन जाणार आहे आणि ईश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून एवढा क्रांतिकारी मार्ग अध्यात्माचा नाथ संप्रदायाशिवाय दुसरीकडे कुठे तुम्हाला बघायलाच मिळणार नाही. अशी ती भूमिका आहे. म्हणून राहवत नाही मला तर काही वेळा या गोष्टी. खरं बोलणं कितपत बरोबर आहे मला माहिती नाही, परंतु हे सत्य आहे. म्हणून हा जो बदल आहे, हठयोगातनं जो ईश्वराची मांदियाळी घडवण्यासाठी करावा लागणारा आध्यात्मिक परिवर्तनाचा बदल आहे, तो बदल ज्ञानेश्वरांपासून सुरुवात झाली. आणि त्याच्यातला सर्व बदल एंडपर्यंतचा जो कोणी केला असेल तो स्वामी स्वरूपानंदांनी केलाय. म्हणून ते आधुनिक ज्ञानेश्वर आहेत. हे सर्व समजावं लागणार आहे. नुसतं ते स्वामी स्वामी करत बसण्यात काही अर्थ नाहीये. हे आपल्या आत भिजवणं. स्वामी गुरु आहे ना, मग गुरुला कसं भिजवणार ना तुम्ही आपल्यामध्ये? असंच भिजवावं लागलं, दुसरा मार्गच नाही कुठला. असो, म्हणून मरणसमयी स्थिरचित्ताने भक्तियुक्त होऊन व योग बलाने 2 भुवयांमध्ये प्राण स्थिर करून जो त्या परमेश्वराचे चिंतन करतो, तो त्या दिव्य परमेश्वराला प्राप्त होतो. याचं साक्षात उदाहरण आहे. म्हणून मी तो विषय असा घेतला होता आणि तीच साधना सांगितली. साधनेत काही बदल आहे का? साधना तीच राहिली. म्हणून तया अव्यंगवाणया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते दो स्थिरावले लेनी चित्ते जाणोनी स्मरे बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. मरणकाळ प्राप्त झाला असता आता, पण हे तुम्ही आत्तापासनं केलं. म्हणून याला मी 12 वर्षाचं तप म्हणतो की आत्तापासनं तुम्ही असं जर केलं तर मरणकाळ जेव्हा तुम्हाला कळतो की आता आपण मरणार आहोत, त्यावेळेला हे करता येतं. नुसतं चिंतन नाही,
ईश्वराची आठवण नाही, तर सर्व जाणीवे सह करता येतं असं ते म्हणतायत. म्हणून ते काय म्हणतात, मरणकाळ प्राप्त झाला असता परिपूर्ण अशा त्या परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर चित्ताने जो जाणून ध्यान करतो, ही स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे ना. नुसतं असं म्हणून चालणार आहे का, उस वक्त जल्दी आना राधे को साथ लाना, हे विनोदी होतं, लक्षात घ्या. म्हणजे चुकीचा हा फक्त भक्तीचा भाव आहे, पण ही फक्त एक प्रकारे छोट्या बुद्धीतनं केलेली भक्ती आहे, कारण ईश्वर तसा नाहीच आहे. लक्षात आलं. म्हणून आपल्याला खूप छान वाटतं ते, म्हणजे ते चुकीचं आहे असं माझा म्हणण्याचा हेतू नाही आहे, पण त्याच्या लिमिटेशन्स लक्षात घ्या काय आहेत. कारण असा कृष्ण कधीच आला नाही कोणासाठी, ज्ञानेश्वरांसाठी आला नाही, कबीरासाठीही आला नाही, नाथ संप्रदायातल्या कुठल्याही योगाच्या दृष्टीने तो तसा आलाच नाही, कारण तो तसा नाहीच आहे. लक्षात घ्या, खूप स्पष्ट आहे, खूप स्पष्ट आहे. म्हणून ध्यान करतो, मरण समयी ध्यान करतो, बाहेर पद्मासन घालून, बाहेर म्हणजे बाहेरून, शरीराच्या बाहेरून पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून आणि अंतःकरणात कर्मयोगाचा म्हणजे क्रियायोगाने परमेश्वर प्राप्ती होते हा आनंद मानून, क्रिया ही जी सर्व क्रिया आहे या क्रियेच्या जाणीवेत जाऊन ईश्वरापर्यंत जो कुंभकात बसतो जाऊन. मग खरं तर पद्मासन कुठं घालून बसायचं आहे, कुंभकात, शेवटच्या दिवशी कुंभकात पद्मासन घालायचं आणि वाट बघायची. जोपर्यंत तो येऊन घेऊन जात नाही तोपर्यंत कुंभक चालू ठेवायचं. बाकीच्यांना वाटलं झालं, गेलं आणि तो जातोय. कसरे भारी येते, जेथीचा तेथे नेऊ निघाली आनंद मेळी स्वरूपाच्या. मग काय हे उगाच सांगतात काय स्वामी. म्हणून स्वामींना त्यांच्या तब्येतीचा किंवा काय शरीराचं हे होतं, ते पलंगावर होते, पण त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा मी शेवटी जाईन तेव्हा मला पद्मासन घालून बसवा लागेल. त्याची कारणं लक्षात घ्या. म्हणून त्यांना तसं बसवलं, गेल्याबरोबर लागलीच, आणि मग ते बाहेर आणलं त्याला. म्हणजे त्यांना असं बसवूनच बाहेर आणलं होतं. जसं आमच्या वडिलांची पोझिशन आहे तशी स्वामींची होती. असो, म्हणून आनंद मानून व आतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया आकळलेनी योगे मध्यमार्गे अग्निस्थानोनी निगे ब्रह्मरंध्रा. व सर्व व्यापार एकवटलेल्या मनोधर्माने व स्वरूप प्राप्ती व्हावी या प्रेमाने आपोआप मिळण्याच्या लगबगीने प्राप्त करून घेतलेल्या योगाभ्यासाच्या साह्याने. म्हणून हा जो अभ्यास, योगाभ्यास आहे, हा असाच करावा लागणार आहे. याला योगाभ्यास म्हणतात की ज्याच्यामध्ये चिंतन आहे स्वरूपाचं. म्हणून तुम्ही एरवीला जो योगा करता त्याला काही लॉजिक नाही आहे, ते शरीरापुरतं मर्यादित आहे. हे मी म्हणतो नेहमी, त्याची कारणं याच्यात आहेत. असो, म्हणून मनोधर्माने व स्वरूप प्राप्ती व्हावी या प्रेमाने आपोआप मिळण्याची लगबग. म्हणून ईश्वराला आपण आपोआप मिळालं पाहिजे ही लगबग पाहिजे आपल्या मनाची. कारण आपलं काय होणार आहे, आत्मा जेव्हा जाणार आहे ना तेव्हा मन पण जाणार आहे. म्हणून ते मनबुद्धीमधनंच आपण निघून जाणार त्या ईश्वराबरोबर. जीवात्मा राहतच नाही. कसलं भारी आहे ना. म्हणून मिळण्याच्या लगबगीने प्राप्त करून घेतलेल्या योगाभ्यासाच्या साह्याने सुषुम्ना नाडीद्वारे ब्रह्मरंध्राला जाण्याकरता आधार चक्रापासून निघतो. म्हणून नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत तो निघतो. लक्षात. परी मना तेथ अचेत चित्ताचा सांगाता आहाच वाणा दिसे मांडत जेत प्राण गगनात संचरे का. परी मनाचेनी स्थैर्य धरिला भक्तीच्या भावना भरला
योग बळे आवरला सज्ज होऊनी. जेथे मग प्राणवायू आकाशात प्रवेश करतो ते जडचेतनेचा संबंध वरवरच म्हणजे कल्पना मात्र आहे असे कळून येते. म्हणजे हा जो सगळा वायू जो आहे आपल्यातला, जो आपण याच्यामध्ये सांगितला परवा मी, है ना, प्राण अपान व्यान उदान समान वगैरे, हे सर्व वायू त्या पोकळीमध्ये वरती येतात, लक्षात. आणि शरीराचा फक्त संबंध तात्पुरता असतो, क्षणिक राहिलेला असतो, आलं का लक्षात. हे कसं अवस्था बघा कशी आहे. म्हणून वरवरच म्हणजे कल्पना मात्र आहे असे कळून येते, याही स्थितीत कळून येतं बरं का. आणि पण तो प्राण मनाच्या धैर्याने धरला असल्यामुळे, भक्तीच्या भावनेने भरला असल्यामुळे व योग बलाने आवरला जाऊन पुढे जाण्याला सज्ज असल्यामुळे ही सगळी प्राणाची स्थिती आहे. म्हणजे तो रुद्र कसा आहे बघा. इथं हनुमंत किती उपयोगी पडत असेल आपल्याला. आपण जो जप करतो रुद्राय शिवाय नामदूताय नमः, म्हणजे तो सर्व जाणीव आहे, त्याच्यात भक्ती पण आहे, कर्म पण आहे, ज्ञान पण आहे. आणि त्यांनी या सर्व जाणीवा उचलून धरलेल्या आहेत. आणि लगबगीने तो कुंभकामध्ये शिरलेला आहे. कारण आता हा शेवटचा कुंभक आहे, लक्षात घ्या. शेवटचा श्वास आहे जो मला जाणवत आहे की आता हा शेवटचा होणार आहे. ही जाणीव केवढी महत्वाची आहे ना. म्हणून तो म्हणतायत असं भक्तीच्या भावनेने भरला असल्यामुळे, कारण आता मला ईश्वरच भेटणार आहे. कसली भक्ती आहे बघा. त्या चैतन्यात मी विलीन होणार आहे. जीवात्मा माझा तो प्राण तो जडा जडा ते विरवीतू भ्रुल तामाजी संचरतू जैसा घंटानाद लयस्तू घंटेसीच होय का झाकलिये घटीचा देवा नेणीजे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. म्हणून तो प्राण जड व चेतन याची जाणीव नाहीशी करतो. त्या प्राणाने ती नाहीशी होते. नाही तर एरवीला मृत्यूत काय होतो, तर कफ येतो, वात येतो, पित्त वाढतं, हे सर्व होतं. हे इथं काही नाही आहे बघा. या कुठल्याच गोष्टी याच्यामध्ये नाही दिसत आहेत. म्हणून याची जाणीव नाहीशी करतो व भृकुटीच्या ठिकाणी प्रवेश करून ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेच्या ठिकाणीच लय पावतो किंवा मडक्यात ठेवून झाकलेला दिवा केव्हा नाहीसा झाला समजत नाही, त्याप्रमाणे न समजता त्याचा प्राण लय पावतो व त्याचा देह सुटतो. काय एकदम म्हणजे वेड्यासारखे आहे सगळं. तो केवळ परब्रह्म, तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊनी ठाके. आहे की नाही. म्हणून ज्याला परमपुरुष म्हणतात व जे माझे स्वरूप होय ते तो केवळ परब्रह्म होऊन राहतो, तेच त्याचं निजधाम असतं, है ना. म्हणून अव्यंग निजधाम कशा प्रकारे प्राप्त होतो. म्हणून झडझडोनी वाहिला निग ये भक्तीची या वाटे लाग ते पावसी अव्यंग निजधाम माझे. म्हणून ही भक्ती जी आहे ज्ञानयुक्त जाणीव्यातनं जाणणारी भक्ती ही किती महत्त्वाची आहे की जी थेट अव्यंग निजधामाला एक प्रकारे जाऊन आपल्याला पोचवते. त्याला स्वामी असे म्हणतात की जेथीचा तेथे नेवो निघाली आनंद मेळी स्वरूपाच्या. हे जे स्वरूप आहे मग इथं ती गुरुकृपा सगळी भरलेली असते, लक्षात ठेवा. इथं सगळी गुरुकृपा लागते. कारण हा क्षण गाठणं, या क्षणापर्यंत पोचवणं, त्या जीवात्म्याला तसं तसं घडवत नेत जाणं, ही कृपा थोडी वेगळी आहे ना. आणि या कृपेमध्ये कुठला व्यवहारच नाही आहे ना. आणि ते आपल्यासारखेच करून टाकतात. वेगळं काय आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात त्यांचा आनंद काय असतो की ईश्वरालाच ईश्वरामध्ये ईश्वरत्व दाखवलं, है ना. आणि त्या गुरुतत्वाच्या भूमिकेत आपण स्वतः जाऊन पोचतो. हे अत्यंत सुंदर असं आहे. तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय.
सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरुनाथ.